प्रियानो, आज आमचा विषय आहे जीवनाची नदी आणि देवाचे राज्य. प्रकटीकरण 22, 1-5 यावर आधारित संदेश. कल्पना करा, एक अशी जागा जिथे दुःख नाही, अश्रू नाहीत, मृत्यू नाही, रोग नाही, भीती नाही, फक्त शांती, आनंद आणि देवाची उपस्थिती. मित्रांनो, बायबल आपल्याला अशाच एका स्वर्गीय दृश्याकडे घेऊन जाते. प्रकटीकरण 22, 1-5 जीवनाच्या नदीचे अद्भुत दर्शन. भाग 1. स्वर्गातील जीवनाची नदी. वचन सांगते, देवाच्या आणि कोकराच्या सिंहासनातून जीवनाच्या पाण्याची स्वच्छ नदी वाहत होती. किती सुंदर चित्र आहे. ही साधी नदी नाही, ही जीवन देणारी नदी आहे. जगातील नद्या शरीराची तहान भागवतात, पण ही नदी आत्म्याची तहान भागवते. देवाच्या सिंहासनातून ती वाहते म्हणजे काय? याचा अर्थ जीवनाचा स्रोत देव स्वतः आहे. आपण जीवनासाठी माणसांकडे, पैशांकडे, यशाकडे धावतो, पण खरे जीवन फक्त देवाकडून येते. स्तोत्र 36:9 सांगते, तुझ्याकडे जीवनाचा झरा आहे. भाग 2. स्वच्छ आणि निर्मळ नदी. वचन म्हणते, ती स्फटिकासारखी स्वच्छ होती. मित्रांनो, जगातील पाणी अनेकदा दूषित असते, पण स्वर्गातील नदी शुद्ध आहे. हे काय दर्शवते? देवाचे जीवन पवित्र आहे. त्यात पाप नाही, फसवणूक नाही, भ्रष्टाचार नाही. आज जग पापाने घाण झाले आहे, मनुष्याचे मनही घाण झाले आहे, पण देव आपल्याला स्वच्छ जीवन देऊ इच्छितो. येशूचे रक्त आपल्याला शुद्ध करते. भाग 3. जीवनाचे झाड. वचन 2 सांगते, नदीच्या दोन्ही काठांवर जीवनाचे झाड होते, जे 12 फळे देत असे. ही गोष्ट आपल्याला कुठे घेऊन जाते? एदेन बागेत. आदम आणि हव्याला जीवनाचे झाड मिळाले होते, पण पापामुळे ते हरवले, आणि आता देव पुन्हा जीवनाचे झाड देतो. याचा अर्थ देव आपल्याला कमावलेले सर्व परत देतो. स्वर्गात कमतरता नाही, भूक नाही, गरज नाही. देव पूर्णता देतो. भाग 4. आरोग्य आणि बरेपणा. वचन सांगते, त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी होती. किती अद्भुत आशा आहे. आज जगात रोग आहे, कॅन्सर आहे, दुखणी आहेत, हॉस्पिटल आहेत, पण स्वर्गात काहीच नाही. देव पूर्ण आरोग्य देतो. तेथे शरीर, मन आणि आत्मा पूर्ण बरे होतील. यशया 33:24 सांगते, तेथील कुणीही म्हणणार नाही की मी आजारी आहे. भाग 5. शाप नाहीसा होईल. वचन 3. तेथे यापुढे शाप नसेल. आदमाच्या पापामुळे शाप आला, दुःख, घाम, कष्ट, मृत्यू. पण स्वर्गात शाप संपेल. काय आनंदाची गोष्ट आहे. देव सर्व दुःख कायमचे दूर करेल. आपण कायम आनंदात राहू. भाग 6. देवासोबत थेट नाते. देवाचे सेवक त्याची सेवा करतील आणि त्याचे मुख पाहतील. मित्रांनो, हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आज आपण देवाला थेट पाहू शकत नाही, पण स्वर्गात आपण देवाचे मुख पाहू. देवासोबत समोरासमोर भेट. मोशेलाही ही संधी मिळाली नाही, पण आपण पाहणार आहोत. किती मोठा सन्मान आहे. भाग 7. प्रकाशाची गरज नाही. वचन 5 सांगते, तेथे रात्र नसेल, सूर्याची गरज नसेल, कारण देवच स्वतः त्यांचा प्रकाश आहे. स्वर्गात अंधार नाही, देवच प्रकाश आहे. आज आपल्या जीवनात भीती, गोंधळ, अंधार आहे, पण देवाच्या उपस्थितीत कायम प्रकाश आहे. येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. भाग 8. आजचा संदेश. मित्रांनो, हा फक्त स्वर्गाचा वर्णन नाही, ही आपल्यासाठी आमंत्रण आहे. प्रश्न असा आहे, आपण त्या नदीत सहभागी होणार का? आपण त्या स्वर्गात जाणार का? येशूच मार्ग आहे. योहान 14:6. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. जर आपण आज येशूला स्वीकारले, तर उद्या आपण त्या जीवनाच्या नदीजवळ उभे राहू. कल्पना करा, तुम्ही स्वर्गात उभे आहात. समोर स्वच्छ नदी वाहते आहे. जीवनाचे झाड आहे. देव तुमच्या समोर आहे. ना अश्रू, ना वेदना, फक्त आनंद. मित्रांनो, हे स्वप्न नाही, ही देवाची वचनबद्धता आहे. आजच देवाकडे या आणि त्या जीवनाच्या नदीचा भाग व्हा. जर हा संदेश तुम्हाला स्पर्शून गेला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणखी बायबल आधारित संदेशांसाठी आमच्यासोबत रहा.
देव तुम्हाला आशीर्वाद देवो.